जोडला गेला जातो. अगदी सकाळच्या सत्रापासूनच माथाडी वर्ग देखील मैदानाच्या चहूबाजूनं आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण एलायची पट्टा म्हटला की जास्त करून माथाडी वर्गच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ट्रान्सपोर्ट असेल, माथाडी वर्ग असेल, अनेक या ठिकाणी वर्गातील लोक आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या चहूबाजूने दिसतात. संघाची एकूण धावसंख्या 3 ही धावसंख्या आपण पाहतोय. तो रुपेश ऑन मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. रुपेश याचा फेवरेट शॉट आपण पाहतो, स्विच हिट केलंय. ओहो, वाट एफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्न चांगले होते, जे 2 धावा रोखू शकले नाही आहेत. या 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र बिनगडी बाद 5 ही धावसंख्या. संजय गोलंदाज आपण पाहतोय, तर स्ट्राईकवरती रुपेश पुजारी आपण पाहतोय. या चालू हंगामामध्ये एकता या संघातून खेळताना पाहायला मिळतात. या खेळाडूकडे प्रोटेक्शन आहे, या खेळाडूकडे एक क्षमता आहे. ओ पंच केलाय रुपेश पुजारीचा हा फेवरेट शॉट आपण पाहतोय, जिथे 1 धाव वसूल, दुसरी धाव देखील कंप्लीट, तिसरीच्या शोधात अजिबात नाही आहेत. कारण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि या 2 धावेनं पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये थोडीशी भर, धावसंख्या जाऊन पोहोचले बिनगडी बाद 7 ही धावसंख्या. दोन्ही खेळाडू चांगले खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंकडे गुणवत्ताही अगदी ठासून भरली आहे. गुणवंत प्रतिभावंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. थोडासा लेग स्टिक, पंच पहा, जमिनीलगत दोन्ही हात समांतर करताना अवंतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. 8 ही धावसंख्या आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू असताना एकता बनाम शिवगर्जना या 2 संघादरम्यान रंगणारी लढत आपण पाहतोय. फुलटॉस आहे, चिते कुठेतरी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला गेला होता. लोवर प्रतीचा फुलटॉस प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली बिनगडी बाद 9 ही धावसंख्या. तर आदित्य ऑन मार्क, पॅडो स्वीप केले, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेला स्वतःच्या पॅव्हिलियनमध्ये. दन करत 4 धावेंकरता 13 धावा झालेत. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त झालंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 13 ही धावसंख्या. पाठीमागच्या स्पर्धेमध्ये देखील एकता संघाचा परफॉर्मन्स चांगला राहिला होता. काही छोट्याशा चुकांमुळे तो संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला, परंतु कुठेतरी त्या चुकांवरती पांघरून घालून पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून तो संघ तेवढ्यात आत्मविश्वासानं आत्मबलानं या ठिकाणी उतरला असेल यानंतर शंकाच नाही आहे. एका षटकाच्या समाप्तीनं 13 झालेत. वैयक्तिक कोट्याचे पहिल्या आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला निहाल. एलायन्सकडून मारा करणारा गोलंदाज आपण पाहतोय. तर स्ट्राईकवरती आपण पाहतोय रुपेश पुजारी. रुपेश जर एकदा का फॉर्ममध्ये आला तर त्याला रोखणं खूप कठीण होतं. आपण कित्येक वेळा या खेळाडूला देखील पाहिलं आहे. त्याची ऑफ स्टिक अगदी मनगटाच्या सह्यानं चेंडूला पंच करणं मिडऑफच्या क्षेत्रामध्ये ही त्याची खासियत आहे. बघा पुन्हा एकदा तोच फटका पाहायला मिळाला. अलॉंग द कारफीट काव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, जिथे चेंडूची उचल होईल, फेके होईल तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात पूर्ण झालेत. या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या योगेश आम्हाला सुचवतात बिनगडी बाद 15 ही धावसंख्या आपण पाहतोय. निहाल पुन्हा एकदा गोलांसाठी तयार होत आहेत. तर स्ट्राईकवरती रुपेश आपण पाहतोय. फटका थोडासा वेगळा मारण्याचा प्रयत्न केला.
स्विच हिट करायचं होतं, रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, फटक्यामध्ये कुठेतरी अपयश पाहायला मिळालं. डॉट स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. तर फलंदाज रुपेश पुजारी बॅक टू डग आउट होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला झटका एकता या संघाला. हॅलो. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो रितेश या फलंदाजांना 15 या धावसंख्येवरती पहिला मोहरा गारज झाला एकता या संघाचा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा जमवण्यामध्ये यश प्राप्त केलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये मी म्हणेल गोलंदाज निहालनं कमबॅक केलं आहे. 3 चेंडू या ठिकाणी झालेत. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 15 धावा. रितेश आपण पाहतोय. रितेशचा चांगला फटका आहे, जिथे एक धाव तर प्राप्त केली आहे. दुसरीच्या शोधात आहेत, रनआउटची संधी. सुरेख रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे. अशा धावा तुम्हाला जमवता येणं गरजेचं आहे आणि त्या जमवल्यात देखील. संघाची एकूण धावसंख्या पाहतोय 17. 17 म्हटलं की खतरा, तो खतरा कोणत्या संघाला होईल. 17 झाला आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो निहाल हा गोलंदाज आपण पाहतोय. या षटकातील 4 चेंडू समाप्त झालेत. तर पुन्हा एकदा निहाल, परंतु पहा स्टेप ऑफ केलं होतं, जिथे असफलता पाहायला मिळाली. डॉट प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. मग चेंडूची पाहणी करणं गरजेचं आहे. टप्पा कोणत्या स्वरूपाचा आहे, दिशा कोणत्या लेनची आहे. 17 धावा धावफलकावरती पाहतोय. फटका चांगला. या फटक्यामध्ये ताकद किती आहे. होय, या फटक्यामध्ये आहेत ताकद. छत्रपतींच्या छावा. मिळतील तब्बल 6 धावा. रितेश ऑन फायर. 23 झालेत. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावा पाहू शकाल. 1 गडी बाद 23. 23 धावा. तर मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आयोजकांना विनंती आहे. ड्रिंक ट्रॉली अर्थातच व्हॉलेंटियर यांना विनंती आहे.
तर चला या ठिकाणी तिसरं षटक चालू झालं. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती संजय नाईकनं आदित्य देशमुख सारखा एक मोठा तगडा फलंदाज आऊट केलाय. संघाची एकूण धावसंख्या तर चौथ्या क्रमांकावरती अभि आपण पाहतोय. तर संजयचं कौतुक करावं लागेल, कारण आघाड्याच्या दोन्ही फलंदाजाला आऊट करण्यामध्ये त्यानं यश प्राप्त केलं आहे. रुपेश पुजारीला देखील आऊट केलं, तदनंतर आदित्यला देखील आऊट केलं. एकोणतीस आपण पाहतोय विशालकडे, परंतु पहा थोडस दूर लॉफ करायचं होतं लॉगॉनच्या साईडला, पण नीटसा अंदाज बांधता आलेला नाही आहे. चातुर्यपूर्वक चाणक्य बुद्धीची गोलंदाजी आणि व्हेरिएशन देखील या चेंडूमागे पाहायला मिळालं. थोडंसं चेंज ऑफ द पेस देखील पाहायला मिळालं. संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली तर 4 गडी बाद 30 ही धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र या फलंदाजाला तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाहीये. या फलंदाजाला लगावला गगनाला भेदणारा गगनचुंबी षटकार. मग इतर ताकद आहे या खेळाडूची, आणि तुम्ही या खेळाडूला तर शॉर्ट फीस प्रकारचे चेंडू जर वारंवार फेकत असाल तर त्याचा पुरेपूर फायदा उचलणार यात मात्र शंकाच नाही आहे, आणि त्याचा फायदा देखील उचलला. 36व्या धावफलकावरती आपण पाहतोय रितेश या संघातील सर्वाधिक भन्नाट फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आपण पाहतोय. पाठीमागच्या आठवड्यामध्ये देखील आम्ही या खेळाडूचा खेळ पाहिला, तिथे देखील त्यानं आक्रमकता दाखवली होती. आणि आज देखील जी नामी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतो आहे. कारण स्वतःचा संघ अडचणीमध्ये अडचणीतून बाहेर काढ पुन्हा एकदा फटका फसलाय, जिथे स्वतः गोलंदाज चेंडू खाली आलेत. रितेशचा खेळ होतोय समाप्त. रितेश बॅक टू डग आउट. सातव्या क्रमांकावरती राजेश पुजारीची वर्णी लागताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 36 झालेत. अजून देखील योगेश या षटकातील चेंडू बाकी आहेत, ते मात्र एक अंतिम चेंडू बाकी आहे. लास्ट बॉल आपण पाहतोय या षटकातील, अर्थात पहिल्या पूर्वार्धामधील. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं रितेशला चंबूच्या आश्रयाला पाठवला ते कौतुकास्पद असेल. परंतु पहा इथे होत आहे काय, डॉट स्वरूपाचा चेंडू. पहिलं पूर्वार्ध झालं समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा उभारल्या 37 धावांचं एक आव्हानात्मक आव्हान असेल ते म्हणजे शिवगर्जना या संघासाठी. पाहायचं या धावांचा पाठलाग केला जाईल का. 24 चेंडू आणि 37 धावा. चला मी विनंती करतो जय मल्हार फॉर फिटनेस मॅच बी संघाच्या संघनायकाला आणि तगडी चाळ संघाच्या संघनायकाला आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. जय मल्हार फॉर फिटनेस स्मॅश बी आणि दगडी चाळ दोन्ही संघनायकाला विनंती असेल आपण इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. आमच्या कॉइन बॉक्समध्ये या ठिकाणी यायचं आहे. आणखीन एक चांगली लढत सर्वांच्या भेटीला येते आहे. दगडी चाळ नवतरुण युवकांचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय. तर जय मल्हार फॉर फिटनेस मॅच बी हा संघ आपण पाहतोय, त्यांच्या विरोधात खेळणारा संघ. 36 झाले. 37 धावांचं आव्हान गाठायचे. पाहूया या 37 धावांचं आव्हान कशा पद्धतीनं गाठलं गेलं जातंय.
चला या ठिकाणी जय मल्हार फॉर फिटनेस मॅच बी संघाचे संघनायक आलेले आहेत. मी दगडी चाळ संघाच्या संघनायकाला संभाजी घोरपडे आणि टीम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संघनायक पाठवून द्यायचेत. तर योगेश 36 झाले 37 धावांचं आव्हान. मॅच बॉल घ्यायचा आहे. शिवगर्जना गर्जना ही द्यावी लागेल. 37 धावांचं आव्हान पेलायचं आहे. 24 चेंडू मागे. तर यास आयोजकांना विनंती आहे की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. दोन्ही संघाचे संघनायक ठिकाणी आपण पाहतोय. बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर योगेश 37 धावांचा पाठला कशा पद्धतीने केला जातो याचा धावता वर्ण ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आपण तुमच्या समोर जोडूया. तर ओट टू योगेश वाघ. चला या ठिकाणी दोन्ही संघाने आपले 12वे प्रतिनिधी एकता संघाचे आहेत शिवगर्जना संघानं. कारण पहा PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील खूप प्रचंड प्रतिसाद आपल्याला चांगला भेटतोय. त्यामुळे आम्ही तुम्हाला सूचना देतोय, विनंत्या करतोय की या आपला 12वा प्रतिनिधी त्याचं देखील आम्ही स्वागत करतोय. तर ओट योगेश वाघ. धन्यवाद श्रीकांत उर्फ चिकू. नक्कीच अखंडपणे उभा असलेला महाराष्ट्र, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मुजरा मानाचा करून तुम्हा आम्हा सर्वांना घेऊन चालतो शिवशंभो चषक 2024च्या या अंतिम शेवटच्या दिवसामध्ये. दैदिप्यमान अशी ही स्पर्धा, प्रतिष्ठित स्पर्धा, मानाची स्पर्धा यावेळेस आपण पाहत आहात. नक्कीच पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहत आहात. यावेळेस खेळपट्टीवरती एकता स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध शिवगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान असेल. तर नक्कीच यावेळेस 36 धावा करून 37 धावांचं आव्हान उभं केलं आहे ते शिवगर्जना स्पोर्ट क्लब कळंबोली संघासमोर एकता स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. तर प्रारंभिक जोडी यावेळेस आपण पाहत आहात शिवगर्जना संघाची बायच्या माध्यमातून येते ती 1 धाव. तर आपण चर्चा करतो की प्रारंभिक जोडी अनिकेत आणि टिंका यांची. तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती आला तो चौकार. तर नंतर चांगलं पुनरागमन, चांगलं कमबॅक केलं गोलंदाज अजय रावते उर्फ चौका याने. आणि नक्कीच मी म्हणेल की आता मात्र थोडं शांत ठेवलं गेलं आहे यावेळेस. फलंदाज अनिकेत आणि फलंदाज टिंका. टिंकाचा विचार केला तर टिंका देखील एक चौफेट टोलेबाजी करण्यात माहीर असलेला हा फलंदाज शिवगर्जना संघाचा. यावेळेसचा चेंडू
अवे फ्रॉम द बॉडी ठेवायचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र असफल ठरला. म्हणून की काय चेंडू गेला तो अवांतर आणि याचबरोबर एक धाव आता मात्र इथे मिळते ती अतिरिक्त स्वरूपामध्ये शिवगण स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. येणारे 21 चेंडू आणि 30 धावांची गरज. यावेळेचा चेंडू बघा अतिशय लॉफ करायचा, चेंडूला ढकलून काढायचं होतं, खेळून काढायचं होतं मिडॉनच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षकला दर्शक बनवायचं होतं, परंतु नक्कीच मी म्हणेल की प्रयत्न मात्र असफल ठरला. सफल ठरला तो गोलंदाज अजय आणि मी म्हणेल की चेंडू गेला तो निर्धाव. यावेळेस धावफलकचा विचार केला, धावफलक मात्र काही काळ स्थिरावतोय. येणारे 20 चेंडू आणि 30 धावांची गरज. यावेळेसचा हा चेंडू अतिशय सुंदर चेंडूचा बघा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता गोलंदाज अजय करवी आणि त्याला मात्र पुरेपूर सन्मान दिला फलंदाज अनिकेतने आणि एक धाव आता मात्र इथे मिळते. या एका धावेच्या बराबरीने समीकरण मात्र 1ने वाढते. अनिकेत पोहोचतोय आपल्या नाबाद एका चौकारांशी 150च्या स्ट्राईक रेटने 6 या धावसंख्येवरती. तर टिंका आता मात्र आपला अद्याप खातं खुलत नाहीये. पुन्हा एकदा हवेत लॉफ करायचा प्रयत्न होता. जे पॉवर प्ले षटक आहे त्या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न मात्र केला होता, परंतु आपण जर बघितलं तर जो अंदाज बांधला होता ना त्याहीपेक्षा कमी उसळी घेतली गेली. सबमरीन डिलिव्हरी जे आपण ज्याला म्हणतो ना त्या प्रकारची डिलिव्हरी पाहायला मिळाली यावेळेस गोलंदाज अजय रावतेच्या या अंतिम चेंडूवरती आणि नक्कीच त्यामुळे की काय प्रयत्न मात्र फसला गेला फलंदाज टिंकाचा. आणि यावेळेस जर बघितलं तर 24 चेंडूचा खेळ इथे पैकी 6 चेंडूचा खेळ इथे संपलेला आहे आणि यावेळेस धावफलकावरती आपण टाकला कटाक्ष. तर येणारे 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. 18 चेंडू 29 ही धाव ची गरज आहे. ते शिवगण स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला हा सामना जिंकून पुढील फेरीमध्ये 2 हात करण्यासाठी. तर नक्कीच मी म्हणेल यावेळेस आमचे मित्र राजन सोना एक हिंदीमधील एक जबरदस्त आवाज यांचं देखील ते शुभागमन झालेलं आहे. शिवशंभो चषक 2024च्या माध्यमातून आलेल्या तमाम मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं, क्रीडा खेळाडूंचं आणि सर्व टेक्निकल टीमचं मी योगेश वाघ आणि माझ्या समेत असलेले स्कोरर यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर नक्कीच गोलंदाज यावेळेस विशाल जो संघर्ष एंड म्हणजेच एलआयजी एंडकडून मारा करेल तडाखेबंद फलंदाज अनिकेत याला. यावेळेसचा हा चेंडू प्रयत्नाची पराकाष्ठा केली गेलेली आहे. विनंती असेल चला जे खेळाडू बाजूला प्रॅक्टिस करतात त्यांना विनंती असेल की तुम्ही थोडं जपून सराव करा मित्रांनो. सामना सुरू आहे. आपली एक चूक माझ्या मते बहुतेक थोडीशी महाग पडू शकते. आपण देखील खेळाडू आहात, विनंती असेल सहकार्य करायचं. तुम्ही सराव नक्की करा परंतु सराव थोडं जपून करा. धन्यवाद. तर या पहिल्या चेंडूवरती मिळतात त्या 2 धावा. या 2 धावाच्या भारत समीकरण मात्र 2ने वाढते. पहिलं दशक यावेळेस शिवगण संघाचं फलकावरती अंकित केलं जात आहे. यावेळेसचा हा चेंडू नक्कीच मी म्हणेल आपल्या ऑफ साईडच्या रिझल्टमध्ये चेंडू खेळून काढला. चेंडूची उचल होईल, परत फेकी होईल, तोपर्यंत एक धावून पूर्ण करतोय तो फलंदाज अनिकेत आणि फलंदाज टिंका. बघा राजन आपण जर विचार केला ना तर फलंदाज टिंका आणि अनिकेत हे खराब चेंडूवरती प्रहार करतायत, चांगल्या चेंडू सन्मान देत आहेत. म्हणजे एक चांगलं गणित यावेळेस एक कॅल्क्युलेशन यावेळेस मनामध्ये ठेवलं आहे, डोक्यामध्ये ठेवलं आहे. कारण इन एनी कॉस्ट आपल्याला हा सामना जिंकायचा आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा एक असफल प्रयत्न म्हणावा लागेल फलंदाज टिंकाचा. टिंका वारंवार प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या प्रयत्नाने यश मात्र येत नाहीत. कारण आपण ज्याला म्हणतो ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, त्याच्यामध्ये बहुतेक प्रॅक्टिसमध्ये थोडासा अभाव दिसतोय यावेळेस टिंकाचा. परंतु यावेळेस बघा अनिकेतने काहीसा कानमंत्र दिलेला आहे आणि नक्कीच तो कानमंत्र उपयोगी पडेल का याचं मात्र बघण्यास आपण उत्सुक आहोत. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा टप्पापर्यंत वेट अँड वॉचचं क्रिकेट आणि यावेळेस बघितलं चेंडूला आपल्यापर्यंत येऊन देऊ गेलं आणि नक्कीच आपला चांगला पूल पाहायला मिळाला. पूल इज सक्सेसफुल आणि 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावांचे समीकरण मात्र 6ने वाढतंय आणि नक्कीच टिंका हा जो फलंदाज आहे हा खातं आपलं खुलं करतोय 6 या धावसंख्येने. नक्कीच कानमंत्राची दिली होती अनिकेतने की तुम्ही चेंडूचा वेट अँड वॉच करा, चेंडूला आपल्यापर्यंत येऊन द्या, त्यानंतर शफल व्हा, अक्रॉस द लाईन खेळा आणि नंतर बॅटचा फेस ओपन करा आणि तीच कानमंत्रण ऐकली. म्हणजे बघा अनुभव किती महत्त्वाचा असतो. अनिकेतने कानमंत्रण दिली आणि त्याच पुढच्या चेंडूवरती मात्र
6 धावा मिळाल्या त्या टिंकाला. या 6 धावांची स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं करतोय फलंदाज टिंका. 6 या धावसंख्येने धावफलकचा विचार केला तर धावसंख्या आहे ती बिनगडी बाद 17च्या घरामध्ये. येणारे 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेचा पुन्हा एकदा दुहेरी तलवार आणि नक्कीच यावेळेस चौकार येतोय आणि नक्की बॅट तळपली आता बहुतेक टिंकाची. आणि याचं सर्व श्रेय जातं ना तर ते म्हणजे फलंदाज अनिकेत आणि फलंदाज टिंकायला. कारण नक्कीच मी म्हणेल की एक चांगली भागीदारी ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत नसतात ना राजन, त्यावेळेस जर तुम्ही दबाव तंत्राचा वापर केला आणि चांगल्या चेंडूवरला सन्मान आणि खराब चेंडूवरती जर तुम्ही प्रहार केले ना तर मग मात्र तुम्ही आपल्या समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती मात्र तुम्ही दबाव निर्माण करू शकता. यावेळेचा चौकार आणि समीकरण मात्र 4ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 21च्या घरामध्ये. 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. नक्कीच यावेळेस मात्र विचार करण्यास भाग पाडले कॅप्टन कुल आदित्य देशमुखला. कारण नक्कीच मी म्हणेल फार कमी वेळा आदित्य देशमुखला आपण या कंडिशनमध्ये पाहतो. कारण नक्कीच मी म्हणेल की विशालवरती केलेला हल्ला नक्कीच कुठेतरी आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेत नेतो की काय असा विचार मात्र आता आलाय तो आदित्य देशमुख. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू. रुपेश पुजारी प्रयत्न पराकाष्ठा करा. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि यासाठीच ओळखले जातात ते राजेश पुजारी. नक्कीच आपल्या संघासाठी जवळपास 5 धावा त्याने वाचवल्यात आणि धावसंख्या आहे ती मात्र 22च्या घरामध्ये. बघा नक्कीच प्रयत्न वाढचे कन्नड गिळतात तेलही गळे. तुम्ही प्रयत्न करा, तुमच्या प्रयत्नांना नक्की यश मिळणार, फळ मिळणार. आणि हेच झालं. प्रयत्न केला राजेश पुजारीने. शेवटच्या क्षणी त्यांनी मात्र उडी मारली आणि तो चेंडू मात्र आत ढकलला आणि गाफील राहिले ते फलंदाज टिंका आणि फलंदाज अनिकेत. म्हणून काय अवघ्या एका धावेवरती समाधान मानावं लागलं. जर याऐवजी नक्कीच अनुभवी खेळाडू जो असते, अनुभवी फलंदाज जो असते तर त्यांनी कमीत कमी 2 ते 3 धावा मात्र पळून काढल्या असत्या. पण चला जर तर आहे आणि जर तरला मात्र क्रिकेटमध्ये स्थान नसतं आणि जर तर मुळे देखील क्रिकेट नाहीये. येणारे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. चेंडू फळीच्या या युद्धामध्ये कोण जिंकेल कोण हारेल, जो संघ आपला टेम्परामेंट आपला नक्कीच चांगला परफॉर्मन्स देईल ना तो संघ यावेळेस इथे जिंकेल. पुन्हा एकदा सांघिक 3रं वैयक्तिक 2रं षटक गुण आल्या गोलंदाज अजय रावते उर्फ चौका. बारा चेंडू आणि 15 धावांची गरज. मी म्हणेल यावेळेस टिंकाचा वरती आता मात्र लक्ष असणार आहे. कारण टिंकाचा विचार केला तर पहिले 3 चेंडू निर्धाव केले होते, परंतु त्यानंतर 1 षटकार 1 चौकार मारत तब्बल 11 धावांची उपयुक्त खेळी केली आहे ती यावेळेस आपल्या संघासाठी. 183च्या स्ट्राईक रेटने आता मात्र खेळतोय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस खराब शॉट सिलेक्शन ब्लाइंड स्ट्रोक यावेळेस म्हणावं लागेल. कारण बघा अजय रावते हा एक वेगवान आहे तो गोलंदाज आणि अशा वेळेस जर तुम्ही सरळ बॅटनी जर खेळलात तर माझ्या मते स्ट्राईकवरती असताना फलंदाज अनिकेतला मात्र स्ट्राईक येईल. आणि प्रत्येक फलंदाजाचा जो रेट असतो वेगवेगळा असतो. स्टाईल ही एक वेगवेगळी असते. स्ट्राईक रेटचा विचार केला तर नक्कीच चांगला स्ट्राईक रेट आपण म्हणावं लागेल या दोन्ही फलंदाजाचा. परंतु बघा अजय रावते देखील एक अनुभवी आणि एक चालाक गोलंदाज अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा करतोय. आता मात्र विचार केला तर येणारे 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. पुन्हा एकदा काहीशी कानामंत्रांना यावेळेस दोन्ही संघाच्या माध्यमातून फलंदाज टिंका आणि फलंदाज अंकित तर कॅप्टन कुल आदित्य देशमुख आणि गोलंदाज अजय रावते यांच्यामध्ये. तर कोणाची कानामंत्रणा होणार यशस्वी, कोण ठरणार प्रभावी, कोण कोणावरती होणार हवी. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला टार्गेट करायचं होतं, बँग ऑन टार्गेट करायचं होतं, परंतु लेग बायच्या माध्यमातून यावेळेस 1 धाव आता मात्र मिळते. राजन धावा येणं हे गरजेचं असतं. धावा कशाही येवोत, बाईज लेग बाईज ओव्हरथ्रो ओव्हरथ्रोच्या माध्यमातून बॅटीच्या माध्यमातून, पण तो धावा येणं हे महत्त्वाचं. धाव फलक हा हलता राहणं महत्त्वाचं असतं. तर बऱ्याच काळ शांत असलेला धाव फलक आता मात्र 1ने पुढे सरकतोय. धावसंख्येचा आलेख जाऊन थांबतोय
तो 23 या धावसंख्येवरती 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. फलंदाज अनिकेतसाठी हा ब्रह्मास्त्रचा वापर केला गेलाय, परंतु बॅटचा टो एज लागून चेंडू गेला तो थर्डमॅनच्या दिशेमध्ये, जिथे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. या एका धाव समीकरण मात्र 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती 24च्या घरामध्ये. येणारे 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. या षटकातील पुढचा चेंडू सामना करत फलंदाज टिंकासाठी आपण जर विचार केला तर एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगली व्यूहरचना आखताना गोलंदाजसाठी. यावेळेस बघा बॅटचे आउटरच घेत चेंडू गेला तो थर्ड मॅनच्या दिशेने, जिथे नक्कीच जर झेल झाला असता तर मग मात्र नक्कीच फलंदाज टिंकाला परतावं लागलं असतं, परंतु आज दैव बलवत्तर आहे, ते फलंदाज टिंकाचं एक धाव आता मात्र मिळते. 25 धावसंख्या धाव फलकावरती राहते. नक्कीच काय सामना आहे मित्रांनो. नक्कीच मी म्हणेल की या शिवशंभू चषकामधील आपण काल देखील एक सामना पाहिला होता, जो दुसरा सामना होता श्री गणेश विरुद्ध संघर्ष ए, आणि आज देखील या अंतिम दिवसात देखील आपण पाहतात शिवगर्जना विरुद्ध एकता या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान हा सामना, जो तो देखील सामना आहे तो देखील दुसराच. म्हणजे दोन्ही यावेळेस कालच्या आणि आजच्या दिवसातील कंपॅरिझन केलं तर दोन्हीही बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि नक्कीच कोणीही हार मानायला तयार नाही आहे. जो तो आपला बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतोय आणि धावसंख्या धाव फलकावरती मात्र जाऊन थांबते ती आता मात्र 27च्या घरामध्ये. एक ड्रिंक्स ब्रेक यावेळेस ड्रिंक्स ट्रॉली यावरती मैदानामध्ये येते. तर राजन आपण विचार केला तर येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 25-26 असते तर मात्र एक माहिती आहे की बॅट्समनचा एक माइंडसेट असतो की आता फक्त मारामारी करायची, फक्त हाणामारी करायची, परंतु आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावा, डबल माइंड असणार. डू ऑर डायची ही मॅच आहे, कारण जर तुम्ही फटके मारले तर तुम्हाला तो फटका सीमेरेषेच्या बाहेरच मारायचा आहे, परंतु जर तुम्ही चेंडू हवेत खेळला तर नो मॅन्स लँडमध्ये तो तुम्हाला फटका खेळावा लागेल, जेणेकरून आता मला डबल माइंड असेल फलंदाज की काय करावं, फटका मोठा मारावा की सिंगल डबाची स्ट्राईक रेट करून दबावचा तंत्र वापर करावा. तर नक्कीच विनंती असेल मुख्य पंच धीरज आणि अविनाश याला की आपण सूचना करायची आहे की चला आपण पुन्हा एकदा गेम स्टार्ट करूया, कारण आजचा दिवस खूप मोठा दिवस आहे, कारण शिवशंभू चषक 2024 स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा ही प्रतिष्ठेची, या क्रिकेट शृंखलेचा, या क्रिकेट महासंग्रामाचा आजचा हा शेवटचा अंतिम दिवस. आणि नक्कीच आज आपण या क्रिकेट महासंग्रामाचा आज अंतिम लढत देखील पाहणार आहोत, जिथे एका प्राईजवरती एका नक्कीच मी म्हणेल की नाव कोरलंय ते रणजित कट्टे पाटील DG जय मल्ला किंग्स 11 या संघाने, म्हणजे एका पारितोषिकावरती, एका चषकावरती नाव कोरलं गेलंय. आणि आजच्या या 12 संघातून कोणता संघ असेल तो 2 हात करेल अंतिम फेरीमध्ये, तो रणजित कट्टे पाटील DG जय मल्ला किंग्स स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. तर अंतिम शेवटचं निर्णायक षटक, या संपूर्ण सामन्याला कलाटणी देणारा षटक टाकून आला गोलंदाज बाबू. बहुतेक आज अमित पाटीलची उपस्थिती नाही आहे आज असं दिसतंय. तर गोलंदाज बाबू म्हणजे बघा एक तास संघाचा संपूर्ण दारोमदार यावेळेस बघितलं तर बाबू याच्यावरती, आणि याच्या विरुद्ध जर बघितलं तर जमेची बाजू एक म्हणजे की शिव गणेश संघाचे सलामीची जोडी अद्याप देखील खेळपट्टीवरती तग धरू नये. टिंका जो खेळतो आपल्या नाबाद 12 या धावसंख्येवरती, तर अनिकेत खेळतोय एका चौकारानिशी 150च्या स्ट्राईक रेटनी 12 या धावसंख्येवरती 8 चेंडू सामना करत. तर नक्कीच 6 चेंडू 10 धावांची गरज. यावेळेचा खराब चेंडू आणि चेंडू बँग ऑन टार्गेट, चेंडू गेलाय, तर नक्कीच मी म्हणेल फायनल क्षेत्रातून 6 धावांकरिता. खराब चेंडू, वेट अँड वॉचचं क्रिकेट, आपली नब्स कंट्रोल केली फलंदाज टिंका याने, आणि सुरुवातीला नक्कीच जो फलंदाज दबावाखाली खेळत होता तो फलंदाज आता मात्र आपले हात खुले केले गेलेत, आणि बाबूच्या पहिल्या चेंडूवरती आता मात्र घणाघाती प्रहार केला आणि समीकरण आता मात्र येऊन ठेपले. येणारे 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. नो करार केला गेला स्क्वेअर लेग अंपायर याचा की समीकरण आता मात्र बदलेल. एकूण आल्या त्या 7 धावा या चेंडूवरती.
6 चेंडू आणि 3 धावांची गरज. थोडंसं करेक्शन आपण इथे करतोय. स्क्वेअर लेग पंच अविनाश यांच्या माध्यमातून नोचा इथे निर्णय दिला गेलाय. कोणताही चेंडू न फेकता मात्र 7 धावा बहाल केल्या. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॉलर्स बॅटवर करायचा प्रयत्न. बघा राजन क्रिकेट याला म्हणतात. अतिशय दिमागदार यावेळेस आणि दिमाग लावून यावेळेस क्रिकेट खेळले गेले गोलंदाजच्या विरुद्ध फलंदाज टिंका याने. आणि 12 चेंडूमध्ये 20 धावांवरती खेळतोय तो फलंदाज टिंका. बघा आगामी सुरुवातीचे काही चेंडू बघितले तर तो दबावाखाली होता. जसं काहीसं कानमंत्रण दिली फलंदाज अनिकेतने त्यानंतर त्याने जो गिअर शिफ्ट केलाय ना नक्कीच हॅट्स ऑफ असेल. या दरम्यान अवांतर चेंडू आणि याच बरोबर 10 विकेट्सने हा सामना जिंकलाय तो शिव गणेश स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. आणि नक्कीच या संपूर्ण सामन्याचा विजय शिल्पकार आपण नक्कीच आपण थोड्या वेळात तिथे आपण अनाउन्समेंट करणार आहोत. आणि या संपूर्ण सामन्याचा